नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा सेकंड युनिटमधील 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय RK नारायण हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बाकी इतर लेसनच्या लिंक म्हणजे युनिट 2च्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. डिस्क्रिप्शनमध्ये जा. बाकी सर्व युनिटच्या ज्या लिंक आहेत त्यामध्ये आहेत दिलेल्या. तुम्हाला जो लेसन पाहिजे असेल त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला तो व्हिडिओ तुमच्यासमोर प्ले होऊन जाईल. चला तर सुरू करूया. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय RK नारायण. पुस्तकाचं पुनरावलोकन. कुठल्या पुस्तकाचं? स्वामी अँड फ्रेंड्स. जे कोणी दिलंय, कोणी सांगितलंय हे? तर RK नारायण यांनी ते केलं आहे. तर याबद्दल आपण आता अभ्यासणार आहोत. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडं काही. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. मी पुस्तकाबद्दल जे काही नमूद करतो ते चुकून स्पॉयलर म्हणून समजले जाऊ शकते. स्पॉयलर म्हणजे बिघडवणे. ओके, किंवा मग एंड सस्पेन्स त्यातला सांगून देणे. सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणून मी त्या कथेच्या घटना किंवा प्लॉटचा उल्लेख न करता, म्हणजे लेखक म्हणतो की तो कथा आणि घटना, इव्हेंट्स ऑर प्लॉट्स याचा जे आहे या स्टोरीचा तो त्याच्या घटनेचा उल्लेख न करता पुस्तकात किंवा पुस्तकावर एक दृष्टिक्षेप देऊ इच्छितात. ओके, अ ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप. चला काय दिलं बघूया. स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. स्वामी हा एक काय आहे तर एक खोडकर असा मुलगा आहे, लहान मुलगा आहे, 10 वर्ष वयाचा. अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि तो ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या भारतामध्ये राहत आहे. त्या कालखंडात तो राहतो आहे. लाईक मोस्ट किड ॲट एज, स्वामी इज अ किड who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. त्या वयाच्या बहुतेक मुलांप्रमाणेच स्वामी देखील एक लहान मूल आहे जो एका ठिकाणी राहू शकत नाही. who cannot stay at one place and absolutely hates school. आणि तो काय करतो आणि शाळेचा तो अगदी तिरस्कार करतो. आणखीन वाईट म्हणजे गणिताचाही तो तिरस्कार करतो. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा ही काय आहे तर त्याच्यासाठी एक भयानक स्वप्न आहे. एनीवन द स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड अँड हाऊ ही ॲब्सोल्युटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. एनिवे द स्टोरी अनफोल्ड अराउंड द हॅपनिंग ऑफ दिस किड. आणि ही जी कथा आहे ह्या मुलाभोवतीच घडते. तो कसा तयार होतोय या भोवतीच ती कथा सुरू होते, अनफोल्ड होते. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट इन टू ट्रबल. आणि तो कशा प्रकारे सतत संकटात कसा सापडतो. अँड गेट अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. आणि वडिलांकडून चांगली मारहाण कशी होते याबद्दल ही कथा सांगते किंवा मग इथे ती उलगडते आहे. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. स्वामी हा एक टॉकेटिव्ह मुलगा आहे, लहान मूल आहे. टॉकेटिव्ह म्हणजे खूप जास्त बोलणारा. that his way of facing life and he thinks that his way of facing life, talking himself out of everything. आणि त्याला वाटतं की आयुष्याचा सामना करण्याचा हाच मार्ग आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ हार्श वेज. पण तो कठोर मार्गाने काय करतो, सत्य शिकतो. ॲज मेनी टीन बॅक्स देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हरॅश समबडी.
त्यावेळी बरेचसे किशोरवयीन मुलं, टीन म्हणजे किशोरवयीन मुलं, ओके, ऑल ही वॉन्ट टू डू इज प्ले अंडर द सन, जे काय करायचे तर सूर्यप्रकाशात खेळायचे. किक समथिंग, काहीतरी कशालाही काहीला तरी लात मारायचे. क्लाइंब अ ट्री, झाडांवर जायचे. ब्रेक समथिंग, ओके, काहीतरी तोडणे. अँड हरॅश समबडी, आणि एखाद्याला त्रास देणे. या गोष्टी ते करत आहेत. म्हणजेच अनलाईक किड्स टुडे, म्हणजे आजच्या मुलांप्रमाणे नाही फक्त घरात बसून राहणे, तर या सगळ्या गोष्टी ते करायचे. सूर्यप्रकाशात खेळणं, त्यानंतर किक समथिंग म्हणजे कोणाला तरी मारणं, ओके, लाता मारणं. क्लाइंब अ ट्री, झाडावर चढणं. ब्रेक समथिंग, काहीतरी फोडणं. आणि हरॅश समबडी, कोणाला तरी त्रास देणं. या गोष्टी ते करत आहेत. दिस इन फॅक्ट वॉज इन ब्रॅकेट and in most part of India still is the life of typical boy growing up. खरं तर हे भारतातील बऱ्याच भागात अजूनही आहे. एका सामान्य मुलाचे आयुष्य वाढत आहे अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे आता सध्या आपल्याला भारतातल्या बऱ्याचशा पार्टमध्ये अशा प्रकारचे मुलं तुम्हाला दिसून येतील जे वाढत आहेत. टेक्नॉलॉजी इज अँड बिग इट्स किड्स लाईफ. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञान मोठं नसतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. त्यांना हवं असतं सर्व काही छान प्रकारे खेळणं त्यांना अपेक्षित असतं. टू प्ले हॅवॉक म्हणजे त्याचा अर्थ दिलेला आहे बघा. टू प्रिव्हेंट नॉर्मल फंक्शन अँड कॉज डॅमेजेस. कुठल्या प्रकारचं त्यांच्यावर नियंत्रण नसावं आणि त्यांना फक्त खेळायला जास्त आवडतं. याचा अर्थ असा होतो की इन व्हॉट वे इज स्वामी अ टिपिकल बॉय. म्हणजे वाढत्या वयामध्ये स्वामी कशा प्रकारे एक सामान्य मुलगा कशा प्रकारे तो होतो किंवा कशा प्रकारे तो झाला आहे हे सांगण्याचं काम यातून होतं. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड, एक्सप्लेनिंग एक्विसाइटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ वर्ल्ड इज. म्हणजेच याला आपण म्हणू शकतो की या संदर्भात नारायण काय करतात तर नारायण स्वामीच्या 10 वर्षाच्या मनाच्या कार्यामध्ये खोलवर उतरले आहेत. म्हणजे नारायण गेट डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 year. म्हणजे जो काही 10 वर्षाचा मुलगा आहे स्वामी त्याच्या माइंडमध्ये नारायण काय झाले तर उतरले आहेत. एक्सप्लेनिंग इक्विसाइटली हाऊ ही थिंक अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड. आणि तो काय विचार करतो आणि जगाचा त्याचा दृष्टिकोन काय आहे हे ते स्पष्टपणे ते सांगतात. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progress. यातून the reader does feel like Swami म्हणजे काय होतं तर जो काही रीडर असेल वाचकाला स्वामी सारखं वाटतं. and gets very attached with the character as the story process. आणि कथा जशी जशी पुढे जाते तसं त्या पात्राशी तो जो वाचक आहे तो जुळून घेतो किंवा जुळतो. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच काय तर नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. सिग्निफिकन्स काय आहे बुकचं ते आपण बघतोय. स्वामी अँड फ्रेंड्स त्याचं महत्त्व आपण बघतोय पुस्तकाचं. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम, बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यू इवन इफ इट इज अ टीन बुक. आता R.K. नारायण यांनी जे काही बुक लिहिलेलं आहे स्वामी अँड फ्रेंड, ओके, केवळ एक मजेशीर वाचन नाही किंवा एक इंटरेस्टिंग रीड नाही आहे ज्याचा आपण काय करू शकतो वरपासून खालपर्यंत आनंद उपभोग त्याचा वरपासून म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण आनंद उपभोगू शकतो. बट द वर्क ॲट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यू इवन इफ इट इज टीन बुक. तर परंतु हे पुस्तक जे आहे ते एक कुशलवयीन पुस्तक जरी असलं तरीही याचं काय आहे तर एक लिटररी व्हॅल्यू आहे म्हणजे साहित्यिक महत्त्वसुद्धा त्याचं आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी आणि अँड फ्रेंड्स हे जे बुक आहे एक चांगलं रीड आहे कोणासाठी, लहान मुलांसाठी, त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठी हे एक छान पुस्तक आहे. ऑल्सो द book is widely used in Asian
continent as a study text for the students who study literature as a subject at school. तसेच शालेय साहित्याचा विषय म्हणजे लिटरेचर, शाळेत लिटरेचरचा विषय म्हणून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सुद्धा आशिया खंडात या पुस्तकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जार्गन्स. याचा अर्थ असा नाही की हे जे पुस्तक आहे ते खूप जास्त प्रमाणात ग्रामरचा वापर केला गेला आहे किंवा मग जास्त प्रकारच्या ग्रामर किंवा आणि टेक्निकल जार्गन्स म्हणजे असे अवघड असे शब्द, गोंधळात टाकणारे शब्द त्यात वापरलेले अशातला भाग नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन द कॉन्ट्ररी टू दिस. आणि वास्तविक सत्य जे आहे ते याच्या विरोधातच आहे. म्हणजे सिंपल लँग्वेज, सिंपल ग्रामर आणि सिंपल टेक्निकल टर्म्स यामध्ये वापरलेले आहेत याचा अर्थ आपण घेऊ शकतो. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिंपल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट. इंग्लिश स्वामी अँड फ्रेंड हे जे पुस्तक आहे एक सिंपल इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिलं गेलं आहे. इट इज हार्ड टू इमॅजिन हे कसं आहे, इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक आर.के. नारायण. ह्या इतक्या सिंपल लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे ते की इट इज हार्ड टू इमॅजिन. याच्यामुळे काय होतं, कल्पना करणं अवघड होतं की इट इज अ वर्क हे काय तर लिखाण आहे कोणाचं, एका लिटररी जीनियसचं. कुठल्या, आर.के. नारायण सारख्या लिटररी जीनियसने हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यावर विश्वास करणं थोडंसं अवघड होऊन बसतं. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिम्पल. जी इंग्लिश या बुकमध्ये वापरलेली आहे ती प्लेन, साधी आणि सिम्पल आहे, स्पष्ट आणि सिम्पल. विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड. म्हणजे मुलांसाठी कुठल्या प्रकारचे अवघड वर्ड्स यामध्ये वापरलेले नाहीत, त्रासदायक शब्द यामध्ये नाहीत. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. आणि या पुस्तकामध्ये जे काही सिंपल आणि शॉर्ट सेंटेन्सेस, साधे आणि छोटे जे वाक्य वापरलेले आहे त्यामुळे एक सिम्प्लिसिटी या बुकला प्राप्त झाली आहे. किंवा मग सिंपल असं ते बुक आपल्याला वाटतं किंवा मग त्या साधेपणात, या बुकच्या साधेपणात काय होते तर भर पडते. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. या पुस्तकाच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे की ही जी कथा आहे ती एका 10 वर्षाच्या मिसचिवस म्हणजे खोडकर मुलाबद्दल आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिसचिवस चिल्ड्रन. त्यामुळे काय होते तर काही पालकांना आपल्या आधीच खोडकर असलेल्या मुलांवर याचा प्रभाव पडेल याबद्दल काळजी वाटते. बट द बुक इज ॲज सच. परंतु हे पुस्तक असे आहे की दॅट इट encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. ते आपल्याला जर दुष्परिणाम, मुलांच्यावर दुष्परिणाम होईल असं वाटत आहेत तरी देखील हे त्या मुलांच्या दृष्टिकोनातून कसे आहेत तर हार्मलेस किंवा मग प्युअर अशा प्रकारचे ते त्या गोष्टी आहेत. ऑल्सो amidst all the mischief and naughtiness we actually find that Swami is a loving and tender kid who is actually very sensitive. सर्व प्रकारच्या मिसचीफ आणि नॉटीनेस म्हणजेच सर्व प्रकारचे जे काही गैरव्यवहार असतील त्याचबरोबर नॉटीनेसच्या दरम्यान असं आढळून आलं की स्वामी कसा आहे तर वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज, आम्हाला असं आढळून आलं की स्वामी एक प्रेमळ ते मूल आहे. त्याचबरोबर एक टेंडर म्हणजे सौम्य असं ते मुलगा तो आहे. हु इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि तो कसा आहे तर खूप सेन्सिटिव्ह, संवेदनशील असा तो आहे. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिसचिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग पीपल ऑफ ऑल. हे देखील एक ज्ञात सत्य आहे की जी काही मिसचिवस खोडकर मुलं आहेत ही सर्वात संवेदनशील आणि
प्रेमळ असतात, लव्हिंग पीपल ऑल, आणि लोकांकडून त्यांना काय मिळतं तर खूप प्रेम मिळतं. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण यांनी आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी एक महान कार्य केलं आहे, ते म्हणजे हे पुस्तक त्यांनी ते लिहिलेलं आहे. सो इन कंक्लुजन, सरतेशेवटी इट कॅन बी सेड, असं म्हणू शकतो दॅट की दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन. हे जे पुस्तक आहे ते चांगलं वाचनासाठी आहे, मुलांसाठी. फॉर ऑल एजेस, सर्व वयातील मुलांसाठी हे वाचनासाठी एक छान पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, ते काय करू शकतात, एक चांगलं वाचन ते तिच्यातून करू शकतात. ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल, आणि ज्या मुलांना वाटतं की त्याचं इंग्लिश स्किल इम्प्रूव्ह करावं त्यांच्यासाठी निश्चितच हे छान पुस्तक आहे, हे चांगलं पुस्तक आहे. अबाउट द ऑथर, लेखकाविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम, आर के नारायण. जे स्वामी अँड फ्रेंड या पुस्तकाचं लिखाण जे आहे ते काय कोणी केले तर एक इंडियाचा एक ग्रेटेस्ट ऑथर तो म्हणजे आर के नारायण यांनी ते केलेलं आहे. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड, and this book is particularly captured the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. याचा अर्थ असा होतो की आर के नारायण हे काय तर भारताने आजपर्यंत जे निर्माण केलेले साहित्य आहे त्यात निर्माण केलेल्या अनेक उल्लेखनीय साहित्यिक कार्यासाठी ते जबाबदार आहेत. अँड दिस बुक इज पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग, आणि हे जे पुस्तक आहे ते काय करते तर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या भारताचं सार, अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेजर्स, भारताचा सार आणि एक सामान्य किशोरवयीन मुलाचं मन आणि जीवन याचं काय करते तर सार सांगण्याचं काम ते पुस्तक करते. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण्स इन्क्लूड, काही इतरही ग्रेट वर्क त्यांचे आहेत, त्यामध्ये मालगुडी डेज, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of Indian epic. ही सगळे त्यांचे अदर वर्क आहेत, ग्रेट वर्क किंवा ग्रेट साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे, त्यामध्ये त्याचा समावेश होतो. मग कुठल्या मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, त्यानंतर द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक, त्याचबरोबर द महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. हे काही नावाजलेले त्याचं ग्रेट वर्क त्यांचं. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड, जा आणि जर तुम्ही वाचनात इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्यांची पुस्तकं निश्चितच वाचा. अशा प्रकारे आपला हा इथे लेसन संपून जातो. तुम्हाला लेसन आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबतसुद्धा याची लिंक तुम्ही काय करा, शेअर करा. हेडफोन असतील तर हेडफोन नक्की वापरा, कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वालिटी आवाज त्यातून ऐकू येईल. ठीक आहे, थँक्यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू अँड टेक केअर.